तिने जे केलं ते अगदी चांगलंच केलं, पण मग माझं म्हणणं आहे की हीच हुशारी, हीच अक्कल, हीच नीती सासूच्या वेळी, त्या यमीच्या कारस्थानांच्या वेळी का नाही आठवत तिला? ते इतक्या छळतात तिला, बिचारीला इतका त्रास होतो, त्यावेळी त्या नीतीचा वापर का बरं नाही करत ती? देवी, तुम्ही नाव घ्यायला लाजताय की अजूनही माझ्या त्या रूपावर रुसलाय? असो, पण सखूच्या बाबतीत जर उत्तर द्यायचं झालं तर आमच्याप्रमाणे जाणीवपूर्वक ती तशी वागली नाही. अगदी सहज भावाने, अंतःस्फूर्तीने ती तशी वागली. आपण काहीतरी हुशारी करतोय हे तिच्या गावीही नाही, आपण बाहेरून बघतोय म्हणून तसा अर्थ लावतोय की सखू कृष्ण नीतीने वागली. पण प्रत्यक्षात पाहाल तर ती फक्त तिच्या मामंजींच्या भल्यासाठी असं वागली. स्वतःच्या फायद्यासाठी सखू असं कधीच करणार नाही. हेच तर तिचं वैशिष्ट्य आहे. सासूबाईंना काढाबद्दल नाही कळलं तर आबाळच कोसळेल विठुरे. त्यांच्या मनात शंका सुद्धा यायला नको. जाऊबाई, काय इतकं डोळे फाडून बघताय? पटकन बाहेर येतील. कामं उरका ना पटापट. काही नाही, घाबरू नका. यांना बाबाजींनी दिलेला काढाच देते. हा, इतकं टोक लावून बघू नका. कुठं निघालात राणी सरकार? मी जरा जाऊन येते. मोठी लबाड आहे ही सखू. स्वतःला हवं ना तेच करते. परत आल्यापासनं माझ्याकडे जरा जास्तच निरखून बघताय. घ्या, काढा घ्या, बरं वाटेल. एक विचारू का? म्हणजे तुम्हाला खरंच काहीच काहीच आठवत नाहीये का? घ्या घ्या. हो, काढाय तो. बरं व्हायचंय की नाही? घ्या. काढा यांच्या पोटात जाणं गरजेचं आहे. आता तिघूसमोर सगळंच फडाफडा बोलायला लागतील. माझ्या हातनं कळा घेत नाही येत. कळा बसायला ती मिली सखूच हवी आहे ना. ताप ताप चालला माझ्या डोक्याला. अडला हरी काढवाचे पाय धरी अशी गत झाली माझी. माझ्या फायद्यासाठी हा काढा तुम्हाला पाजणं गरजेचं आहे. म्हणून हातापाया पडतीये मी, तुमच्याही आणि त्या नकटीच्याही. सखू, सखू, आले आले सासूबाई. ग, हाक मारताच आलीस? काही दारातच उभी होतीस की काय? चोरून ऐकत होतीस की माझ्यावर पाळत ठेवत होतीस?
नाही हो सासूबाई, अहो मी इथूनच जात होते ना, तुमची हाक ऐकू आली मला. पुरे पुरे. खरं काय ना ते तुलाही ठाऊक आहे आणि मलाही. आता तुझी इथे गरज आहे म्हणून मी काही वाढवत नाही.